शुभेच्छा शिंदे साहेबांना, माझे मुख्यमंत्री. चल हा ये गोट्या अंपायर काय हा तुझी ओटी भरेल थांब जरा. ते आम्हाला माहिती आहे तुमचा जीव पैशात अटकला असतो. या अंपायरनं सल्ला ऋषीमुनींचा शाप आहे. हे कधी संतुष्ट किती पैशाचा संतुष्ट राहणार नाहीत. हे नेहमी अतृप्त आत्मे आहेत. हेच नाही सगळे अंपायर. आणि यांचा सर्वांचा कलर मात्र काला असतो. तो हॅरी अंपायर जरा, तो रॉक अंपायर, हा गोट्या, सगळे अंपायरचा कलर मात्र काला ब्लॅक. गोलंदाज केतन पाटील आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. अरे स्कोरर कुठे गेला? आला नवरा तयार, नवरीचा पत्ता नाही. अंतरपाठ धरणार कोण? येस मंदार पाटील. सगळे येऊन जाऊन आहेत. कमी तिथे आम्ही. चला सलामीचा फलंदाज सागर आणि ओमकार. आणि पहिले षटक प्रगतीपथावर केतन पाटील. संघाचा पहिला मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. पहिले षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. अतिशय दमदार आयोजन. IPL देखील झक मारील. IPL ला काय असतात 4-5 उघड्या बघड्या. आता दुसरं काय आहे तसं आम्ही पण ठेवू शकतो, बरं की नाही. थेट कामाटीपुरा गाठा 4-5 जण उचलून झाली IPL. चला स्पीड ऑफ. ये मिस्टर गोट्या अंबायर. हा अजून जरा वरती मार, दाण्यावर मार म्हणजे बघूया. इथूनच स्टेट हॉस्पिटल ज्युपिटरला. हे गोट्या अंपायर. आठवा आजोबा दिलीप वेंगसरकर. आणि हा पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, हप ट्रॅक आहे. चेंडू हवेमध्ये असेल आणि हा पहिला धक्का. खराब सुरुवात. पहिला किडनी मध्ये अडकलेला मुतखडा बाजूला. त्याला काय माहित आहे, त्याला दुःख असते. त्यानं कोणते सांगितलं त्याच्या कानात की आवडतं मात्र म्हणणार नाचणार कधी मग. अरे हेच ते वेळ असते. चला वन डाऊन द फलंदाज. पहिल्या विकेटचा बदम, पहिला गडी गरज, पहिला ब्रेक थ्रो, प्रथम विकेट स्वाहा. आई वन डाऊन द फलंदाज निमकेश यादव. क्या बात है, सब कॉकटेल है. अगरी है भैया, भैया गैस है. सब भूमि गोपाल की. एकाने असंच लावता लावता गाड गेला. गाड आला पाठीमागं, सामान उघडं पडलं. त्याने लावताना गाड बरोबर लावता लावला तो सटकत हलवत सटकला, पाठीमागे लागला. म्हणून लावताना गाड व्यवस्थित लावा. मग सांगितलं नाही तर 2 खोबऱ्याच्या वाट्या त्या मस्त असतात, एकदम टणक असतात. किती कसलाही सीझन बॉल लागू द्या, लेदरचा बॉल लागू द्या, तरी फरक पडणार नाही. सामान तसं शेप राहील. चला बॉलिंग मार्ग होता. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. अतिशय दमदार स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी दिलीप रघुनाथ पाटील याच्या स्मृती प्रित्यर्थ. लेफ्ट आर्म होती विकेट. चेंडू पुन्हा खोदून काढला, पुश केला, टॅप केला, चेंडू जाईल मिडॉनला. मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या 1-1, 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार स्पर्धा. तुमच्या भिवंडीमध्ये एक स्पर्धा होतील. ज्याने कोणी वर्गणी दिली ना त्यालाच फक्त काजू बदाम, नाही तर दुसरा वेपर साधा. तर मेघनाजी येते की गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी त्याने आम्हाला इथं निमंत्रण केलं होतं. एक कोळशेत प्रीमियर लीग भन्नाट आयोजक आमचे मेघनाथचे घरत, आमचे कट्टर समर्थक गोट्या अंपायर तुमच्यासाठी खास आले पॅकर. मेघनाथचे घरत येते को बघा त्याचा पाठी मागे लगेच असे यावेत आणि याची ओटी भरावी. कारण संध्याकाळी तिकडे हिसाब द्यावा लागतो घरी. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप, लीडिंग एज. आणि हा दुसरा धक्का. क्या बात आहे, दमदार गोलंदाज आणि जयवंत पाटील. खराब स्थिती, दुसऱ्या विकेटचा बदन. डीजे ठोक दे. सुपुत्र आहेत. अतिशय स्मार्ट पर्सनॅलिटी, दानशूर व्यक्तिमत्व आहेत. शांत संयमी स्वभाव.
कसलाही अहंकार नाही, घमंड नाही, साधी राहणी, उच्च विचारसरणी, उद्योगभूषण, उद्योगपती आहेत. नाही तर कसं असतं, खिशात नाही आणाने मला बाजीराव म्हणा, बरोबर की नाही. ती शायनिंग करून फायदा काय हो. कुणाल शेलके नवीन फलंदाज, टू डाऊन द फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार. चेतन पाटील, जयदुर्गा सुरई वन द टॉस. बघा मागच्या सामन्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग घेतली होती, या सामन्यामध्ये उलटा निर्णय घेतला. पहिल्यांदा करतात फिल्डिंग. जयदुर्गा सुरई एकेकालचा अतिशय बलाढ्य संघ. ज्यावेळी आम्ही आरशी पाटील फाउंडेशन यायचो 20-22 वर्षापूर्वी, फार जबरदस्त बलाढ्य संघ. हो येस पुन्हा आता चांगला चेंडू, तितक्या सामान्य चेंडू पुश केला, शॉट मिडवे केला. एक धाव मलदे संघाची धाव संख्या झाली 2 वर. 2 बाद 2, 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय कमी धाव संख्या, जुजबे वाजवे मामले किपाशी, नगण्य धाव संख्या. हा नक्कीच आल्या होत्या, बाहेरच्या फुकण्या आल्या होत्या, पाश्चात्य विलायती. जयवंत पाटील आमचे कट्टर समर्थक आणि आमचे कट्टर जुने अतिशय परम मित्र. वेलेगावचा एक बुलंद आवाज. आणि हा ये शॉट पिच पुन्हा थोडा मिडवे केला, चांगलं फिल्डिंग, परंतु चांगलं रनिंग मिडीन द विकेट. धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. 2 बाद 3, 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगलं, जरी मैदान छोटं असलं परंतु चांगली खेळपट्टी. समोर झाड आहे, बरं नाही, तिथं बसू शकता तुम्ही, एक बियर पण मारू शकता तिथं. झाडाखाली चांगलं असतं बियर पिले असं म्हणतात ना. हे मी नाही म्हणत, रामदेव बाबा म्हणतो झाडाखाली बियर प्या. आणि स्वतःचं ऑपरेशन तिकडे आमिरेला करतोय. हो येस पुन्हा आउटसाइड द लेग स्टंप, फ्लिक करायचा होता. हे देखो गोट्या, याला लेट करंट येते. पोरगा 10 वर्षाचा झाला की घरात पालना टांगणार. हे गोट्या अंपायर. डीजे जरा तयार राहा जरा. गोट्या अंपायर. एकाने रसाईला मोहपाड्याच्या मैदानात एकच गाणं फक्त नादला, एकाने 22,000ची पैशाची माल त्याच्या गळ्यात घातली. एवढा फेमस होता रसायनी पनवेल. हो येस पुन्हा एकदा ग्लान्स केला चेंडूला, चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला गेला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 4 वर. आणि षटक क्रमांक पहिला फिनिश. 6 चेंडू 4 धावा 2 बले असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. काय जबरदस्त गोलंदाजी केली जयवंत पाटील. अफलातून गोलंदाजी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. काय झालं प्रॉब्लेम. जरा प्लीज जरा स्पीडअप करा प्लीज. तुम्हाला फक्त 20 मिनिटाचा कालावधी असेल एका इनिंगसाठी. गोटे क्या हुआ. चला नवीन गोलंदाज जयदुर्गा सुरई संघाचा नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर, गोलंदाजच्या भोवळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, ट्रॅकवर तयार. 12 वाहणार आहे. आयुष पाटील अंडर 19. आणि हा येस शॉर्ट पिच चेंडू, सॉफ्ट डिसमिसल होते का बघूया. आणि अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद होईल. खरा फटका, तकला दुबटका, सबंग फटका, गांडू फटका. डीजे अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, दारुण अवस्था, उडालेली तारांबळ, हबेलांडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, फटबजिती, रेवडी, खिल्ली, टर, भंबेरी, बोजवारा. त्रेदा तिरपीट, सशे होलपट, नवीन फलंदाज, मिडल ऑर्डरचा मधल्या बलीचे फलंदाज. झुंजा स्पोर्ट्स कोलशे जितू. आता तुम्हाला जबाबदारी आहे. कसं पॅन्टचं पहिलं बटन तुटलं की जबाबदारी दुसऱ्या बटनावर, बरोबर की नाही. ते की देखील तुटलं, सगळं उघडा, ती जबाबदारी तुमच्यावर आहे. प्लीज जितू.
3-3 अतिशय कमी धावसंख्या, जुजबी वाजवी मामूली किफायतशीर, नगण्य स्कोर, किमान स्कोर. बॉलिंग मार्क वर तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. राईट आर्म महोदय विकेट. ओ येस, अप्रतिम डिलिव्हरी. फॉलो थ्रू मध्ये गॅदर काही भन्नाट मारा, सुसाट मारा, फक्त समय सुद्धा बघूया. फक्त पुश केलाय, टॅप केला, काही पर्याय नव्हता, ऑप्शन नव्हतं. मोठा फटका बघूया. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अचूकता, दाहकता आणि भेदकता असा हा संमिश्र बॉलिंग अटॅक. धावसंख्या फक्त इन मीन 3. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा जांभळ चाबूक शॉट. और ये 6 रन. अरे तू तुझ्या घरी, ती त्याच्या घरी, मग तुमची जमीन काय दुसरा शेतकरी कसणार? हा, अरे तुम्हाला काय घंटा मिळणार, त्याला 5,000 मिळणार. ये गोटे अंपायर. तमाम बीमारियों का असरदार इलाज. गोटे अंपायर म्हणजे अवघड जागेवर ते दुखणं आहे. बघा गौतमी पाटील देखील झक मारेल अशी ही काली गौतमी पाटील. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा यस अप्रतिम अप्पर कट केलाय आणि मळ्याल फक्त 1 धाव. तिथे तुम्ही किती कुथलात ना, 1च धाव आहे. ह्या एरियामध्ये तुम्हाला चान्स आहे. ते बॉल जातात कुठं? रोडवर. पण ते परत नाही आणायचे, तेच सांगतोय. नाही आहे म्हणून ठीक आहे ना. त्याला दिलं, त्याला सांगा त्याला. तुमची पण सगळ्यांची ओटी भरल. तुम्ही डान्स करा मात्र चांगला. ते गोट्याच्या देणं का लागू. हॅलो मेन बाबू आहे, बरोबर की नाही? बाबू तर आत गेला तर फायदा काय ना. मेन बाबू आत पाहिजे, गोट्या भले बाहेर राहू द्या. तसा हा गोट्या अंपायर. 2 धावाची पेनल्टी कोणाला? झुंजार स्पोर्ट कोलशेत. बघा इथं लाडबीड काय ना, जरी आपल्या गावचा संघ असला बाहेर प्लीज 2 धावांची पेनल्टी तुम्हाला प्लीज. म्हणजे आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी, दुष्काळात 13वा महिना. येस येस. बघा अतिशय स्ट्रिक्ट स्पर्धा आहे. तुम्हाला सगळ्यांनी विनंती करतो प्लीज, जरी दत्ता स्पोर्ट कोलशेत असला तरी त्यांना देखील क्षमा नाही, बरोबर? नो एक्सक्यूज. चुकीला माफी नाही. आणि नवीन फलंदाज जाईल अनिकेत. काय जबरदस्त दमदार गोलंदाजी केली, अप्रतिम मारा. हा 30th सर्कल पार केला म्हणून तुम्हाला दिले प्लीज, हे तुम्ही लक्षात घ्या प्लीज. म्हणून गार्ड म्हणतो म्हणे भले 1-2 बाले बॅट कमी आणा, गार्ड मात्र 11 आणा. काय फायदा आहे त्याच्यामध्ये? इन्फेक्शन नको व्हायलो. तो घालणार, हा काढणार, तो घालणार, तो काढणार, त्याच्यातून काय त्वचा रोग पण होतो. आता कोणाला कसा आजार त्याचा नियम नाही. आणि हा हुक केला आहे, फक्त मिळेल 1 धाव. 100 कुछ भी नाही सांगा. टोटल स्कोर झाला आहे 4 बाद 13. 13 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि षटक क्रमांक दुसरं फिनिश्ड. 12 चेंडू 13 धावा. आणि प्रति षटकामागं 6.5 धावांचं इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. 12 चेंडूमध्ये कमीत कमीत झुंजाजवळ कोलशेत संघाला 35 ते 40 धावा कुटाव्या लागते. कारण प्रतिस्पर्धी संघ हा फार बलाढ्य संघ आहे. भिवंडी तालुक्यामधील नामवंत नामांकित संघ म्हणजे जयदुर्गा सुरई. निशांत पाटील. एखादी मुलाचं नाव ठेवलं, आला प्लेअर उतारला दुर्योधन. याला बापासला का पांडवनी सापडला, कौरव सापडला. नशीब दुसऱ्या जण दुसऱ्या ठेवलं नाही तर बायका सगळ्या स्टेजवरच्या पळाल्या असत्या.
बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर निशांत जयदुर्गा सुराईचा आणखीन एक जबरदस्त गोलंदाज तेज तर्रार खोकार गोलंदाज 3रं षटक प्रगतीपथावर राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा यस पुन्हा एकदा अफलातून स्ट्रोक जरा त्याला काहीतरी द्या बाबा तो तेवढ्या लांबून म्हणजे काय त्याचं आहे की नाही त्याला काय येडला का एवढ्या लांब यायला यस 100 रुपये यस मेघनाथ घरात किती 1000 क्या बात आहे गोटे अंपायर झाला ना बघा हाय असं आहे हा सब आहे देखो हाय अरे सगळे ढोंग सोंग आहेत तुम्हाला चुत्या मनाचे धंदे आहेत त्याचे गोट्याचे लय लकडी लय ढोंगे माणूस साला बसणार घरच्या संडासा म्हणतो देखो प्लेन में संडास में बैठा है धन्यवाद यस गोटे अंपायर आमचे 1000 रुपयाचं कॅश प्राइज फॉर गोटे अंपायर अजूनही मिळतील गोट्या आणि हा यस पुन्हा एकदा लॉब केला चेंडू हवेमध्ये असेल आणि हा सॉफ्ट डिस्मिस झेल झाला ड्रॉप खरं म्हणजे सोपा झाला होता कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स जो फाजील आत्मविश्वास चला टोटल धावसंख्या झाली 20 वर 4 बाद 20 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स यस गोटे अंपायर 1000 रुपयाचे कॅश प्राइज फॉर गोटे अंपायर धन्यवाद देतो अतिशय चांगला डान्स याच्यानंतर अजूनही भन्नाट डान्स कुठेही जाऊ नका या स्पर्धेचा पूर्णपणे यथेच्छ मनसोक्त आनंद लुटा अतिशय दमदार स्पर्धा राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका दमदार शोधला व्हाईटिश मिडवे जेडला चांगलं फिल्डिंग 2 धावा मिळतील संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्तमान गतिमान टोटल स्कोर इज मुव्हिंग 22 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 22 सद्यस्थिती विद्यमान अवस्था काय असतं सगळ्या गोष्टी पाहिजे साऊंड सिस्टम सगळे पाहिजे एका ठिकाणी गेलो धवलानींचे माईक काही घंटा कमी ते करणार सगळी सुविधा पाहिजे घोड्याबरोबर नालाची यात्रा चला बॉलिंग मार्क होता या आणि हा यस उपट घातले बाय उपट आओ येस पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं फिल्डिंग 2 धावा मिळतील कमीत कमी 4 धावा नक्कीच झाल्या असत्या संघाचा टोटल स्कोर झाला 24 2 वर 4 तर पुढची मॅच जी असेल सोनोई मरवाई बालकोम आणि दत्ता स्पोर्ट्स कॉलेज हे ते आयोजकच आहेत ते इथंच आहेत इनिंग ब्रेक मध्ये टॉस लॅप प्लीज दत्ता स्पोर्ट्स कोलशेत तुम्हाला बालकोम सारख्या बलाढ्य संघ सोनोई मरोई आणि हा पुन्हा एकदा आक्रमण केले जाईल दमदार टायमिंग लॉंग ऑफच्या डोक्यावरून डीजे असाला कोणी सामानाला चोळ मग संध्याकाळपर्यंत सामान तसा ताट राहील हे गोटे अंपायर जसे 1000 रुपये भेटले गोट्याच्या बघा कसे अवयव हलायला लागले मगाची साला असा कबुतरासारखा बसला तर भिजलेला पोपट काही कसा असतो पहिल्यापासून तर कावळा बघितलं कधी भिजलेला येस कॅश प्राइज फॉर गोटे अंपायर 1000 ज्याने कोणा द्यायचे असतील तर लावा पैसे प्लीजा तुम्हाला सांगतो नंतर आफ्टर द ब्रेक चला बॉलिंग मार्क होता निशांत पाटील राईट आर्म राऊंड द विकेट हो येस आउटसाइड द ऑफ पुन्हा अप्रतिम बिले चेंज ऑफ गती परिवर्तन षटक क्रमांक 3 संपुष्टात काय झालं एका ठिकाणी शेट लोक लावत होते एक असाच नाईला टाईट होऊन पैसे लावत होता सगळे पैसे संपले दुसऱ्या दिवशी दाढीला पैसे नाहीत म्हणून दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आज्ञा लावायची हे लावणारे लोक शेट लोक असतात ते तुम्हाला चुत्या म्हणतात बरोबर की नाही आपल्या खिसा पहिला बघायचा बरोबर की नाही स्कोर झालाय 30 धावा
4-32 संघाच्या वजन शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. या षटकात कमीत कमी कोलशे संघाला कमीत कमी विनोद पाटील शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर तयार. गोलंदाजीच्या भोवळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, ट्रॅकवर चौथं षटक पहिला चेंडू फेकण्यासाठी. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असे. धावसंख्या 30. धावसंख्या चांगली आहे. झुंजार स्पोर्ट्स कोलशे संघ विरुद्ध जयदुर्गा सोराई अशी ही बिग बॅटल. कडी विधुंद कडवा प्रतिकार. दोन बलाढ्य संघ आमने सामने. रायडा महोदय विकेट पुन्हा ऑनसाईडला चेंडू हलक्या हाताने पुश केला, टॅप केला चेंडू मिडवे केला आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज. रनआउट. यस इज गॉन. काही गरज नव्हती. चेंडू हातामध्ये होता. मिळेल फक्त एक धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 31. या हा फलंदाज असा आउट होऊ शकत नाही. या दोघांनी म्हणजे तुम्ही क्रॉस करायला पाहिजे. दोघांनी एंड सोडायला पाहिजे, क्रॉस करायला पाहिजे. हा एक नवीन नियम बऱ्याच जणांना माहिती नाही. काय असतं एखादा चांगला प्लेअर त्याला आउट नाही करता मुद्दाम. आणि हा यस पुन्हा एकदा भिरकावून दिला. चांगला टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, मिडविकेटच्या डोक्यावरून तोलून वापून मारलेला हा बेबंद वटका. आहे 37 चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या. आता मग धावसंख्या थोडी बालसं घ्यायला लागली आहे. असं वाटलं होतं की 20 ते 25 धावात गुंडाळतो का बाई. नंतर मात्र हा कोलशे संघ एक चांगला बलाढ्य संघ आहे, ताकदवर संघ आहे. प्रतिस्पर्धी संघ जयदुर्गा सोराई. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग, ठोकलाय दमदार सिक्सर. अरे लोकांना सांगायची गरज काय पडली. तुझा अवतार तसा आहे, ब्लॅक कोब्रा. सांगायची गरज आहे का सांगा मला. रात्री तर आम्हाला सगळं दिसत पण नाही. जमतो सगळे सफेद कपडे घालत जा. कमीत कमी स्कोर झालाय 43 ना रे. 44-44. यस जबरदस्त धावसंख्या, धावांची गंगाजनी, धावांची गटार गंगा, कमाल धावसंख्या, अधिकतम धावांचा डोलारा, धावांची मसनवट 44. अजूनही बॉल बाकी आहेत मोठे षटकातले. 2 बॉल बाकी आहेत. बॉल 2 बॉल. ऑनलाईन आहे हे त्याचा गुप्त व्यवहार आहे. मेघनाथ घरत आमचे कट्टर समर्थक, त्यांनी चांगलं आयोजन केलं होतं. मागच्या प्रीमियर लीगचं दमदार आयोजन केलं होतं. आणि हा पुन्हा एकदा चेंडू माता आता हवेमध्ये असेल, मिड ऑफला आणि फलंदाज बाद होईल. आणखी धक्का आणि म्हटले हा डाव संपला. टोटल धावा झाला टब्बल 44 ना. 48 आणि 49 धावांची गरज, म्हणजे जवळ 2 मायनस, म्हणजे तुमचं 46 टार्गेट आहे 47 धावांचं. कारण तुम्हाला पेनल्टी म्हणून जरा विचार करा प्लीज. या धावानंतर तुम्हाला मार्क पडतील. ज्यावेळी तुम्ही एका चेंडूमध्ये 1 धावले ते ना जयवंत पाटील, तेव्हा त्या धावेची किंमत कळते. 1 धाव 1 मत 1 मार्क्स.
चला धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सोनोई मरोई बालकोमाने त्यांना 2 हात करतायत दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या दोन्ही संघाचे कॅप्टन. तर दुर्वेश भगत यांना विनंती अशी कृपया आपण टॉसबॉक्स मध्ये जायचं प्लीज. जयवंत पाटील प्लीज अटेंड देम. धन्यवाद दशरथ पाटील सर. टॉस केली जाईल सोनोई मरोई बाळकुम आणि आयोजक संघ दत्ता स्पोर्ट्स कोलशेत. चला लवकरात लवकर यायचंय. दत्ता स्पोर्ट्स कोलशेत टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत मेघनाथ घरत एक चांगले आयोजक आहेत. त्यांनी तसे श्रीकृष्ण कोलशेत या संघाचे सर्व आधारस्तंभ देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ही टॉस आम्ही करणार आहोत. चला या दुर्वेश लवकरात लवकर आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. हे बघा टार्गेट असे तुम्हाला 49. त्यांच्यानंतर 2 धावा त्यांची पेनल्टी 2 धावा त्याच्यात होतील. प्लीज सुरेश संघाला विनंती करतो की 2 धावा त्याची पेनल्टी बसली होती. याच्या पुढे भविष्यामध्ये इतर टीमने देखील त्याचा विचार करावा प्लीज. खरी स्ट्रिक्ट स्पर्धा आहे. आयोजकांना संपूर्ण मात्र बारीक नजर आहे तिकडं. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मी आपणास थांबवतोय. स्पेशल कॉइन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा कॉइन आपण सध्याच्या घडीला पाहतोय. टॉस का बॉस एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. हा कॉइन मी सुपूर्द करतोय आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये. कॉल कोण करणार आहे? बालकुम संघ कर्णधार कॉल करतील. हेड असं म्हणणं आहे त्यांचं. टेल आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतोय. टॉस जिंकलेली आहे दत्ता स्पोर्ट्स कोलशेत. काय निर्णय घेणार? बॉलिंग. ही स्पर्धा भरवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारची मेहनत घेतली? मेहनत तर भरपूर केली आहे. ग्राउंड बिंड साफ केले, टीमी आणलेत आणि बाकी सर्व मंदार पाटील यांनी केले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय रिझन यामागे? आमची बॉलिंग एकदम बेस्ट आहे. 4 बॉलर आहेत आमच्याकडे चांगले, म्हणून आम्ही बॉलिंग घेतली. कोण 4 गोलंदाज या सामन्यामध्ये तुम्ही यूज करणार? रुद्र आहे, हर्षद आहे, आयुष आहे आणि चंद्रेश असेल. प्रेक्षकांना एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळेल. हां चांगली भेटेल. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. बाळकुम संघ कर्णधार नाणेफेक गमावले. प्रथम बॅटिंग करावी लागेल. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. कोण 50+ धावा पूर्ण करण्यासाठी असे बॅटर ट्रम्प कार्ड स्टार फलंदाज असतील 50+ धावा आपल्या संघासाठी जोडतील? अरुण पारचे, रुद्र, प्रथम, वेदांत 4. स्पर्धेविषयी थोडक्यात तू काय सांगशील? चांगले आयोजन आहे. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना, अटीतटीचा सामना बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स ऑन न्यूज. नाणेफेक जिंकून प्रथम दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघ कर्णधाराने गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केले जात आहे. टीम सोनोई मरोई बाळकुमला मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. तिथे सज्ज आहेत महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आमचे परम मित्र दशरथ पाटील. थँक्यू सो मच. क्या बात आहे. धन्यवाद जयवंत पाटील. दमदार प्रेझेंटेशन फ्रॉम जयवंत पाटील. टॉस बाजूतून न्यू जर्सी आहे. टॉस जिंकलाय यजमान आणि पाहुणे संघाला पहिल्यांदा बॅटिंग करावे लागेल. पहिल्या षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज अनिकेत आणि हा पहिला ज्याने पुश केलं, टॅप केला, जेणेकरून बॅकवर्ड गेला. 1 धाव मला संघाची धाव संख्या 1 वर. 2 धावा नंतर आम्ही मायनस करू. तसं टार्गेट 49 धावांचा, त्याच्यानंतर 2 धावा डिडक्ट होतील म्हणजे तुम्हाला राहतील 47 धावा. अनिकेत तयार आणि पहिला सलामीचा फलंदाज रुपेश आणि सुजित. सामना नक्कीच रंगतदार होईल. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग, स्ट्रेट ड्राईव्ह, डबल ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला चांगलं फिल्डिंग. यस मग तर मिळेल 1 धाव. संघाचा टोटल स्कोर धाव झाला 2 वर. एक जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, रफ एडम सामना, जबरदस्त क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच.
दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी दिलीप रघुनाथ पाटील याच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र आमचे मनीष पाटील यांच्या दमदार आयोजन. आणि हा स्वीप करायचा आहे, काही गरज नव्हती. चेंडू निघून गेलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अप्रतिम बॉलिंग अटॅक. धावसंख्या बघता 3 चेंडूमध्ये 2 धावा. 4 षटकांचा सामना असेल. कृपया पडद्याच्या पाठीवर प्लीज. अरे इकडे या ना. अरे मोदी साहेबांनी एवढे संडास बांधले तरी हागायला जाणार पटरीवर. किती जागा इकडं. इथं झोपायला पण जागा इथं. वाटतं संध्याकाळी तुम्हाला उठवता जाता आता. लेफ्ट आर्म होऊ दे, विकेट. चेंडू हवेमध्ये आणि हा पहिला धक्का बॅकवर्ड पॉइंटला. एक सोपा झेल, जबरदस्त बॉलिंग अटॅक. गॅप शोधता आली नाही, टायमिंग चुकलं गेलं नाही. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. बॅट्समन रुपेश बॅक टू द डगआउट. डीजे धन्यवाद. जबरदस्त धन्यवाद. थँक्यू. अतिशय चांगलं सॉन्ग. तर प्रत्येक विकेटसाठी 100 हॅट्रिकला 500 रुपयाचे कॅश प्राईज नवीन शेळके यांच्यातर्फे. कृपया जीपे करू नका प्लीज. हो येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी, भेदक मारा, जबरदस्त बॉलिंग अटॅक. गोलंदाज अनिकेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, प्रात्यक्षिक. धावसंख्या फक्त इनमिन 3 धावा, 2 धावा ना. आणि हा चाबूक शॉट, जबरदस्त चपराक लंगांच्या डोक्यावरून. धन्यवाद. येस टोटल स्कोर झाला 8, त्याच्यातून 2+ म्हणजे टोटल झाल्या 10 धावा ना. येस टोटल 10 म्हणजे तुमचे बघा पेनल्टी आम्ही ॲड केलेली आहे. सूर्यवाले पुन्हा एकदा लक्षात ठेवा, पेनल्टी तुमची ॲड झालेली आहे. टोटल धावा झाल्या तुमच्या 8 होत्या +2 = 10. 10 धावसंख्या झाली. आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश्ड. आणि 18 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 37 धावांची गरज. यस गोटे अंपायर, क्या बात आहे. 1000 रुपये भेटले ना. नाही 47 पाहिजे ना. हा 39 पाहिजे बरोबर ना. 39 पाहिजे तुम्हाला जिंकण्यासाठी. तुमची पेनल्टी ॲड झालेली आहे. टोटल टार्गेट 49 होतं. तुमच्या धावा झाल्या त्या 8, त्याच्यात 2 ॲड करून धावा झाल्या 10. आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 म्हणजे प्रति षटकामागे 13 धावांचं इक्वेशन. 33-39 जबरदस्त आव्हान, कठीण आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. बॉलिंग मार्कवर तयार नवीन गोलंदाज झुंजा स्पोर्ट्स कोलसेन जंगाचा. यस अरे बाबा ये देखो, त्याला समोर उभा केलं वाटणार नाही पोरगा याचा आहे का कोण दुसऱ्या कोणाचा आहे. ये गोटे अंपायर देखो तुम्हारी इधर, ये सपूत देखो हमारे सामने है. चलता है. फक्त हा एक गोट्या बारीक. चलो नए गेंदबाज विशाल पांडे. आणि हा येस पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये असेल. एक सोपा झेल. ओ मॅग्निफिशंट कॅच. मिडॉनला अप्रतिम झेल. आणखी एक विकेटचा बदन. आणि जय दुर्गा सुरई संघाची पुन्हा एकदा वाताहत यातायात. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन फलंदाज जाईल. न्यू बॅटरीज.
केतन पाटील. जयदुर्गा सुरई सध्या थोडासा बॅकफुटवर आहे, पण तो कधीही कमबॅक करू शकतो. एक लढवं या संघ आहे भिवंडी तालुक्यामधील नामांकित नामवंत विख्यात संघ जयदुर्गा सुरई आणि याच गावातील एक बलाढ्य संघ झुंजा स्पोर्ट्स कोलशेत. या दत्ता स्पोर्ट्स तुमच्या समोर आहे. बालकुमाला आले ना? अच्छा अच्छा, तुमचा वराड इकडे घेऊन या प्लीज, भटकू नका इकडे तिकडे प्लीज. लगेच तुमची मॅच आहे दत्ता स्पोर्ट्स. चला बॉलिंग मार्क तयार. तुम्हाला पैसे लागतील मात्र जाम, फक्त परफॉर्मन्स करा. चला स्पीडअप करा प्लीज. कवर डेब एक्स्ट्रा कवर डेबिश कव्ह पॉइंट आणि हा चेंडू पुन्हा एकदा दमदार टायमिंग स्लग स्वीप केला होता आणि ठेवलाय. येस, धकानी धराच एकमेकाचं सामान हातात आणि सोळा जे आला एकामेकाचा सामान. एकाने मागे राहा नाही, दुसऱ्याने पुढून धरा. टोटल धावसंख्या झाली 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. एन्जॉय, क्रिकेट इज अ फनी गेम. कोणी निंदा कोणी वंदा असं समालोचनांचा धंदा. चला बघा एक शायनिंग बघा, हे बालकोमाले आहेत. आणखीन हे विकेट, ये और ये आणखीन एक विकेट. जयदुर्गा सुरई संघाची वाताहत यातायात दारुण अवस्था. निशांत पाटील अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था वगैरे करा. तुम्हाला जिंकण्यासाठी तब्बल अजूनही पाहिजे 39 धावांची गरज आहे. 33 जिंकण्यासाठी गरज आहे. अजूनही असे 2 जर मोठे फटके जेवण पाठ आलेले पुन्हा एकदा जेजो करे कमबॅक करे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. बॉलिंग मार्क तयार आणि हा येस डावकुयाचा गोलंदाज फलंदाज देखील. आणि हा चांगला जे अपराधी चेंडू गेला आहे बॅकवर्ड गलीला. 1 धाव मिळते, संघाचा टोटल स्कोर झाला आहे. आणि पंचांचा लेग बायचा इशारा अवंतर धाव संख्येवर. जिंकण्यासाठी अजूनही तब्बल 32 धावांची गरज. धाव संख्या जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. आणि या षटकामध्ये तब्बल अजून बॉल बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल्स टू गो. 9 पहले किया है, सब किया है. हिसाब किताब पहिले किया है. उधारी ठेवली नाही बरोबर की नाही, नाही तर मारवाडी सामान देणार नाही. द्यायला असंच हाकलून लावे म्हणतो. 2 balls to go. यस, पुन्हा एकदा स्वीप केलाय. चेंडू जाईल लेगच्या दिशेने, मिळतील 2 धावा. हो, चांगलं रनिंग मिळते विकेट. अशा मध्ये धावा तुम्हाला नक्कीच वाचावे लागतील, कारण शेवटी क्रिकेट आहे, कधीही कमबॅक करू शकतो. आणि जिंकण्यासाठी तब्बल अजून 31 धावांची गरज. रिक्वायर्ड 31 रन्स इन रिमेनिंग. षटक क्रमांक लास्ट डिलिव्हरी 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 30 धावांची गरज. 13-30 म्हणजे प्रति षटकामागे जवळजवळ आसपास अप्रॉक्सिमेटली 15 रन्स इच अँड एव्हरी ओव्हर.
चला स्पीडअप करा प्लीज. लेफ्ट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा ये चेंडू हवेमध्ये असेल. हो अप्रतिम झेल लॉंग ऑफला. काय जबरदस्त कॅच. स्वतःला संत. आणि 12 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. 12 balls to go. रिक्वायर्ड 30 रन्स. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात तिसरं षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. नवीन मीडियम पेसर मध्यमध्ये गोलंदाज क्रिश. अतिशय दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आळी, भन्नाट आयोजन, क्रिकेटचा महासंग्राम. ग्रामीण क्रिकेट कसं असावं हे ठाणे जिल्ह्यामधील अतिशय एखाद्या मोठ्या स्पर्धेला टक्कर देणारी ही भन्नाट स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिलीप रघुनाथ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र मनीष पाटील यांची ही अफलातून संकल्पना आणि मंदार पाटील यांची ढोर मेहनत. ढोर मेहनत म्हणजे भय लोक करतात बघा. 17 तास काम, डोक्याला तेल नाही काही नाही, चणे खाऊन दिवस काढणार. म्हणून त्यांच्याकडे पैसा आहे हो. आणि लसूण कांदा खात नाही ना. आपलं उलट आहे आगरी लोकांचं. जे महाग वस्तू ते खाणार, मग कसा पैसा राहणार आपल्या खातात? काय जाटो पैसा राहणार? हो बॅटची लिडिंग एज. क्या बात आहे. काय गोलंदाजी केली. भन्नाट आउट स्विंगर. थोडंसं फ्लाईट आणि 1 बाउन्स. आणखीन एक विकेट जाईल. नवीन बॅटर जाईल. काय दमदार गोलंदाजी चालू आहे. झुंजास्पद असं वाटलं होतं पहिल्या इनिंग मध्ये संघ डळमळतो काय, परंतु नंतर मात्र जबरदस्त कमबॅक करीत नंतर धुवाधार फलंदाजी, त्याच्यानंतर अचूक फलंदाजी, फिल्डिंग, क्षेत्ररक्षण, ऑल डिपार्टमेंट्स आर पॉवरफुल. चला नये बॅटर. बॅट्समॅन कोण आहे? सागर पाटील. सुरई म्हटलं की अलवर पाटील. देर इज नो अनदर सरनेम इन सुरई विलेज. क्रिश तयार. जोरकस मारा. राईट आर्म महोदय विकेट. आणि हा पुन्हा एकदा फक्त मिळेल 1 धाव. 100 कुछ भी नाही. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 29 धावांची गरज. 29 रन्स मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री फॉर जयदुर्गा सुरई अगेन्स्ट वर्सेस रायवल प्रतिस्पर्धी संघ झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. चला स्पीडअप करा. स्पीडअप प्लीज. दत्ता स्पोर्ट्स कोलशेत संघ पुन्हा एकदा तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल का तुमच्या समोर सोनोई मरोई बालकम हा बलाढ्य संघ, ताकदवर संघ असेल. एक बिग फाईट, एक कडवी झुंज, कडवा प्रतिकार, 2 टोळक्यामध्ये घमासान. आणि हा पंचांचा नो बॉल दा इशारा. यस मिस्टर गोट्या. क्या बात आहे. जरा तंगडे अजून फाकव, अजून जरा झूम कर म्हणजे सामान कसं क्लिअर दिसेल. वाट लावून ना कंपनी नंगऱ्याची. चला आगामी चेंडू तयार. बॉलिंग मार्क तयार. क्रिश. भेदक मारा केला प्रतिस्पर्धी संघानं. आणि हा फक्त हलक्यात पुश केला. असे फटके मारून फायदा होणार. तुम्हाला अटॅक करावा लागेल. चेंडू झालाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज, पण फेक मात्र बरोबर नव्हती. नॉन स्ट्रायकरला फेक झाली असती नक्कीच फलंदाज बाद झाला असता. 2 धावा मिळतील. टोटल धाव संख्या झाली 23. आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 26 धावांची गरज ना. 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉल बाकी आहेत अजून
8 बॉल 23 धावा असं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट अटी तटीचा 9 बॉल 23. राईट महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल खराब फटका आणखीन एक विकेटचं बदल आणि फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे ठोक दे. धन्यवाद. येस जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 23. टोटल स्कोर झाला किती? 23 झाले. 26 पाहिजे. उलट सांगितलं. 26 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड 26 रन्स इन रिमेनिंग 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू 26 धावांची गरज. झुंजा स्पोर्ट्स काही होणार नाही प्लीज. टेन्शन घेऊ नका प्लीज. आणि तुम्ही तुमचं बघा हो. तुमचं ठेवा झाकून आणि आमचं बघा वाकून. काय होणार आहे? आम्ही काय आम्ही दक्षिणा घेऊन जाणार. ये देखो आणखीन एक विकेट. थांबा थांबा जरा प्लीज. ये देखो झेल झाला ड्रॉप. सोपा झेल. 3 तिगाडा काम बिघाडा. काही गरज नव्हती. एक बॉल काढ. 2 नको काढू. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर मिस्टर क्रिश. काय गोलंदाजी केली. झुंजा स्पोर्ट्स कोलचे संघाने दमदार गोलंदाजी केल्याने प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करताना जबरदस्त मारा. हो यस पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल कारण क्रॉस झालायत. आणखीन विकेट जाईल आणि राहिले शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्याचा शेवटचा अंतिम निर्णायक षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर आणि शेवटच्या षटकात तब्बल तुम्हाला करायच्या धावा 26 ना. अरे 6 गेले 25 म्हणजे प्रत्येक चेंडूला कमी जयवंत पाटील चौका ठोकावा लागेल. पुढून ठोका मागून ठोका पण ठोका. 6 गेंदे 25 रन. ओमकार पाटी कोण आहे रे? ओमकार न आडनाव काय मोदी आहे? हा मग ते सांगा ना बरं का नाही. सध्या मोदींचे जादू आहे का दिल्लीमध्ये बघा कसा जबरदस्त करिश्मा. 6 गेंदे जितने गेले 25 रनों की जरूरत. 6 चेंडू 25 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज असेल ओमकार पाटील. चला स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर सामना होईल एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला. हा लोकल संघ म्हणजे यजमान विरुद्ध पाहुणे. 7 विकेट गेल्यात. फक्त हत्ते गेल्या. फक्त हा शेपूट बाकी आहे. चला ओमकार पाटील वाटतं फिरकीपटू दिसतोय. आणि हा येस म्हणून हेलिकॉप्टर आणि 4 धावा. येस काय चांगलं टायमिंग. फिल्डिंग मात्र खराब. चांगलं शॉर्ट सिलेक्शन. गॅपचा पुरेपूर आणे. हे गेला कव्हर मधून निघून गेला. 4 धावा. उर्वरित चेंडू 5 आणि पाहिजे 21. 5 चेंडू 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. बाजार उठेल कोणाचा तरी उठणार. बरं आहे म्हणजे जेवायला मोकळे नाही का. आणि संडे आहे. आणि हा येस पुन्हा एकदा हवेमध्ये असे आणि फलंदाज 8वा धक्का. चार चेंडू आणि 21 धावांची गरज. राहिले फक्त आधी तलाचे फलंदाज बुडाचे फलंदाज. मॉलचं सामान गेले फक्त टपरीवरचा बाकी आहे आता.
चला 2 फक्त बाकी आहेत. 8 बाद जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. येणारा फलंदाज असेल नितेश. काय फक्त उत्तर पूजा करायची आहे बस. आता काय राहिलंय. मकर फक्त साफ करायचं नाही का. चला ओमकार पाटील बॉलिंग मार्कवर तयार. डावकुया त्याचा फलंदाज निकेश. 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज तब्बल 21 धावांची गरज. अतिशय कठीण आव्हान आहे. या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. चला स्पीडअप करा प्लीज. गुड अंपायर. त्याच्या ढुंगाला चिमटे घ्या ना जरा. ऐकत नसेल तर. लंबा चौडा गोट्या. हो येस देखो. असं काय फिरवता सुपासारखा. ठोक दे. 3 बॉल में फक्त औपचारिकता बाकी आहे. आता जरी 3 षटकार मारले जयवंत पाटील तरी फरक पडणार नाही. आणि हा चेंडू कसा तरी जेमतेम मारलाय. मिड विकेटला मिळेल फक्त 1 धाव. 2 बॉल फक्त बाकी आहेत. आणि झुंजा स्पोर्ट कोल्चे संघाचं मात्र जबरदस्त प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघ जयदुर्गा सुरेसारख्या भिवंडीमधल्या नामवंत संघाला पराभूत करण्याची नामुष्कीची स्थिती त्याच्यावर ओढवलेली आहे. फक्त बॉल 2 आहेत. ये देखो बॅकवर्ड पॉइंटला आणखीन आहेत. बघा पराभवाला सगळे जबाबदार आहेत. बघूया सर्वांना चान्स मिळाला. बरं झालं. शेवटची जोडी आहे. ए बॅट्समन काय बाबा नाव काय. तन्वेश पाटील बाबा. थँक्यू. धन्यवाद देतो 12वा. तुम्ही चांगले काम केलेत. नेक काम किया. चला लास्ट डिलिव्हरी लास्ट बॉल. आणि हा सामना संपलाय. सर्व बाद आणि तब्बल सामना हारलाय 21 धावांनी. आणि दमदार विजय. प्रतिस्पर्धी संघ पराभूत झालाय. झुंजार स्पोर्ट्स कोल्चे संघाचा हा दुसरा दमदार विजय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इज गोस टू. कोण आहे रे मॅन ऑफ द मॅच. मिंकेश. या मिंकेश सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मेरे तो मिंकेश यादव प्लीज. झुंजार स्पोर्ट्स कोल्चे संघाचा